कन्नड तालुक्यातील नाचनवेल शिवारात उपकृषी अधिकारी दीपक बेरारे यांनी कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाची पाहणी केली। यावेळी पाहणी दरम्यान आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाड नष्ट करावेत, शेतात पाण्याचा योग्य निसारा ठेवणे तसेच शिफारसीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करून आवश्यकतेनुसार आळवणी करण्याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले आहे। कापूस पिकातील मावा आणि तुडतुड्या रस शोषक किडांच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे लावणे, नत्रयुक्त खतांचा अतिरेक टाळणे तसेच कीटकनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला। याशिवाय आले पिकातील सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी शेतात पाणी साचू न देणे, रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करणे तसेच फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। शेतकऱ्यांनी पिकांचे नियमित निरीक्षण करून समस्या दिसून येताच तात्काळ वरील उपाययोजना कराव्यात असं आवाहन उपकृषी अधिकारी दीपक बेरारे यांनी केले। यावेळी शेतकरी शुभम जाधव, विष्णू थोरात, उज्ज्वल थोरात, शंभू थोरात यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज आपण नाचनवेल शिवारातील भगवान जाधव यांच्या शेतात आलेला असून यांच्या शेतामध्ये कापसावरील आकस्मिक मर रोग दिसून येत आहे। आता हा रोग येण्याचं कारण म्हणजे आताच झालेल्या सतत पावसामुळे बऱ्याच शेतात पावसाचं पाणी साचलेलं दिसून येतं। सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, पाण्याचा योग्य निचरा न होणे, त्यामुळे जमिनीत पाणी साचून राहते। अशा ठिकाणी आकस्मिक मर रोग आपल्याला दिसून येतो। आकस्मिक मर रोगाची लक्षण दिसल्यावर झाडाच्या मुळाशी आळवणी करावी। त्याचप्रमाणे 1.5 किलो युरिया प्लस 1.5 किलो पोटॅश 100 लिटर पाण्यात घेऊन आवळणी करावी, किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड 50% WP 2.5 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम किंवा कार्बनडॅन GM 50% WP 2 ग्रॅम अधिक युरिया 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी। हे जे झाडं दिसत आहेत हे आकस्मिक मर रोगामुळे झालेले असून ज्या ठिकाणी सतत पाणी ढगाळ वातावरण दिसतं त्या ठिकाणी दिसून येतं। त्याचप्रमाणे आता मावा व तुडतुड्या या किडीचाही प्रादुर्भाव दिसल्यामुळे मावा व तुडतुडे हे पानातील रस शोषण करतात व पानातील रस शोषण केल्यामुळे जी प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते व त्यामुळे झाड हे काही ठिकाणी आपल्याला झाडाची वाढ खुंटलेली दिसते। तर यावेळेस मावा तुडतुड्यासाठी इमॅडाक्लोप्रिड याची फवारणी करणे गरजेचं आहे।